न्यूज या आपल्या टेलिकास्ट पार्टनर आणि प्रायोजकांतर्फे लोकशाही पुरस्कार असे 3 पुरस्कार आता दिले जाणार आहेत. आणि हे 3 पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेले आहेत ती 3 आस्थापनं म्हणजे 19D प्रॉपर्टी मेकर्स दुबई, आरवी मीडिया हाऊस आणि PNG ज्वेलर्स. तर माझी विनंती आहे श्री सुरेश यादव यांना की त्यांनी मंचावरती यावं आणि त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती की हे 3 पुरस्कार या 3 आस्थापनांना आपल्या हस्ते दिले जातील. तर मी सुरुवातीच्या पुरस्कार जाहीर करते. 19D प्रॉपर्टी मेकर आपल्या समोर येत आहे एक असा ब्रँड ज्याने दुबईच्या जागतिक दर्जाच्या दृष्टिकोनाला जागतिक स्तरावर आणलं. 19D प्रॉपर्टी मेकर्स दुबई. दुबई आता फक्त अवघ्याच अंतरावर आणि आता या ब्रँडच्या उल्लेखनीय प्रवासातील हा दुसरा घेऊन येत आहेत दुबईमध्ये प्रॉपर्टीज. तर 19D प्रॉपर्टी मेकर्सचे सुरेश सागर यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकशाही पुरस्कार स्वीकारावा. यानंतरचा पुरस्कार आहे आरवी मीडिया हाऊस साठी. सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंग हा प्रत्येक व्यवसायाचा प्राण झालेला आहे आणि अशा वेळी एक सजग, उत्तम आणि कार्यकुशल डिजिटल एजन्सी सोबत आपल्या व्यवसायाचे नाते जोडलेले असेल तर आपले काम अधिकच सोपे होऊन जाते. आणि जेव्हा ही एजन्सी आरवी मीडिया हाऊस असेल तर आपल्याला किंवा आपल्या व्यावसायिकांना चिंता करण्याची गरजच नसते, कारण डिजिटल मीडिया आणि AI इंटिग्रेशनवर काम करणाऱ्या आरवी मीडिया हाऊसने अल्पावधीतच या क्षेत्रात आपले नाव आणि स्थान बळकट केलेले आहे. विनंती आहे आरवी मीडियाच्या पूर्णिमा जाधव यांना की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकशाही पुरस्कार स्वीकारावा. तिसरा पुरस्कार आहे 1832 मध्ये स्थापन झालेले PNG ज्वेलर्स हे दागिने उद्योगातील एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह नाव. सुमारे 193 वर्षांचा वारसा आणि अनुभव लाभलेल्या PNGने पिढ्यानपिढ्या आपल्याला दागिन्यांनी समृद्ध केलेला आहे. दूरदर्शी उद्योजक डॉक्टर सौरभ गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली या ब्रँडने सुमारे 54 स्टोअर्ससह जगभरात आपली उपस्थिती आणि व्याप्ती दोन्ही वाढवली आहे. PNG ज्वेलर्स हे सर्जनशीलता आणि कारागिरीतील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील ग्राहकांना आपली अनमोल सेवा देत असलेल्या PNGच्या दागिन्यांची मोहिनी गेल्या 11 वर्षांपासून गोयकारांवर देखील पडली असून पणजी शाखेच्या व्यवस्थापिका नियती नाईक यांच्या नेतृत्वाखाली PNGने आता गोयकारांचे जगणेही सुंदर आणि समृद्ध केले आहे. विनंती करते नियती नाईक यांना की त्यांनी मंचावर येऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकशाही पुरस्कार स्वीकारावा. सर्वांना धन्यवाद. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 14व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे सुंदर स्मृतिचिन्ह माननीय मुख्यमंत्री त्यांना प्रदान करतील. गेल्या अनेक वर्ष सातत्याने मराठी चित्रपट महोत्सव महाराष्ट्रात पण होत नाही पण गोव्यात होतो. आणि गोवा हे कायमच एक डेस्टिनेशन अनेक लोकांना अनेक गोष्टींसाठी वाटलेलं आहे. पण मला कलेचे उपासक गोव्यामध्ये जसे भेटलेले आहेत तशी क्वचितच अन्य ठिकाणी भेटलेले आहे. आज जो आपण हा माझा सन्मान केलाय हा माझा नसून मराठी चित्रपटासाठी अनेक शतकं नाही दशकं नाही ज्या लोकांनी काम केलेलं आहे आणि आज पाहिलेले तरुण सगळे जे पाहिलेले आहेत तुम्ही यांच्याकरता त्यांच्यातर्फे म्हणून मी हा स्वीकारतो आहे. आणि यात माझं काही स्वतःच मोठं कौशल्य असेल ना त्यांनी मला हे दिलं म्हणून मला हे करता आलं. मी आपला ऋणी आहे. गोव्याच्या भूमीवर अशाच गोष्टी सतत घडत राहाव्यात आणि मराठी सिनेमा अमर हो अशी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो.
श्री राजेश यादव लोकशाही आणि सुजित राठोड कॅनरा बँक. आपले तिसरे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स आणि प्रायोजक म्हणजे नोव्होटेल, तर त्यांच्यासाठीही आम्ही मनापासून आमची कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सिनेमा बघायचाच आहे, त्यामुळे सिनेमाबद्दल मी फार काही सांगत नाही. पण तुम्ही बघा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आवडलं तरी आणि नाही आवडलं तरी. संजय शेट्टी हा दरवर्षी हा म्हणजे मी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे करणं किती कठीण आहे मला माहिती आहे. मी 6 वर्ष एक मिक्ता नावाचा अवॉर्ड केलाय. सातत्याने करणं आणि तो खूप छान पद्धतीने करणं, त्यासाठी संजय शेट्टीचे खरंच खूप कौतुक. आणि मी पण गोव्याचाच आहे. मांद्रेम आमची कुळदेवता मांद्रेमची आहे, त्यामुळे गोव्याला येणं हे कधी एक जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी गोव्याला येणं टाळत नाही. माझं एक कलंगूटला रेस्टॉरंट आहे, त्याची पब्लिसिटी करत नाही म्हणून नाव सांगत नाही. पण गोव्याला आलं की घरी आल्यासारखंच वाटतं. त्यामुळे तुम्हा सगळ्या लोकांना भेटता येतं. आणि बघा सिनेमा, आवडेल तुम्हाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा. अशा आपल्या गोव्याच्या माननीय 14व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती आहेत आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा चे चेअरमन आणि MLA दिलानो लोबो, आमचे पणजीचे महापौर श्री रोहित मनसरत, या पूर्ण महोत्सवाचे आयोजक आणि माझे मित्र श्री संजय शेट्टी, आजचा या ठिकाणी वर्ल्ड प्रीमियर या ठिकाणी ठेवलेले महेश मांजरेकर, बाकी व्यासपीठावरती असलेले अन्य सगळे मान्यवर, उपस्थितामध्ये बसलेले सगळे मराठी फिल्म इंडस्ट्रीज मधले सगळे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. तेवढे त्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. गोव्यातल्या ह्या अशा भूमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. खरं म्हणजे गोव्यामध्ये एक नाही म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इफी हा होतोयच, आणि संजय शेट्टी विल्सन ग्राफिक हा स्वतःचा मराठी महोत्सव, म्हणजे स्वतः डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, तो कुठल्याही फिल्मचा प्रोड्युसर अजून नाही आहे. त्याची इच्छा आहे तशी फिल्म प्रोड्युसर व्हायची, पण तरीही तो स्वतः हा महोत्सव आयोजन करतो. येत्या 14 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत आम्ही आमचा गोवन फिल्म फेस्टिवल करतोय, ज्यामध्येही म्हणजे मराठी आणि कोकणी ही दोन्हीही फिल्म म्हणजे 14 ते 17 मी मुद्दामून सांगतोय, कारण मॅडम दिलायला लोकांनी मला सांगितलंय तुम्हाला परत एकदा सगळ्यांना निमंत्रण द्या आणि 14 आणि 17 तारखेला म्हणजे 14ला उद्घाटनाला आपण सगळेजण परत या ठिकाणी यावे असंही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हा महोत्सव होतोय गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये असे 3 फिल्म महोत्सव आम्ही आयोजन करतोय, घडवून आणतोय. आणि हे पाहण्यासाठी म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पाहण्यासाठी तरी ग्लोबली फिल्म इंडस्ट्री रिलेटेड लोक या ठिकाणी येतात. मराठी महोत्सवासाठी खास करून म्हणजे मराठी कलाकार असेल, प्रोड्युसर असेल, ऑर्गनायझर असेल, ज्येष्ठ कलाकार असेल, हे सगळेजण या ठिकाणी येतात. आणि गोवन फिल्म फेस्टिवलसाठीही तशीच खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते. मी खरोखरच म्हणजे संजय शेट्टी आणि त्याच्या ऑर्गनायझिंग टीमचं खूप खूप अभिनंदन करतो की आत्ताच महेशजीने पण सांगितलं की असा फिल्म फेस्टिवल महाराष्ट्रामध्ये पण होत नाही आणि जो गोव्यामध्ये आणि इंडिपेंडेंटली करतात, त्यासाठी टाळ्या वाजवून त्याचं खूप मोठं स्वागत आपण सगळ्या जणांनी करावं अशी मी आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो.
आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीये. सर्वात अगोदर आजच्या राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या ह्या दिवशी हा महोत्सव मला यायला थोडासा उशीर झाला. बऱ्याच जणांनी म्हणजे त्यासाठी अर्धा पाऊण तास कळ सुचले. माझ्या हाताच्या राख्या बघून आपल्या लक्षात आलं असेल की खूप बहिणी आज घरी राख्या बांधायला घरी आल्या होत्या, त्यामुळे यायला मला उशीर झाला. त्याबद्दल आपली दिलगिरी पण व्यक्त करतो. आणि मी मुद्दामून म्हणजे डॉक्टर मोहन आगाशी यांचं गोव्याच्या सगळ्या लोकांच्या वतीनं आणि गोवा सरकारच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्याला अवॉर्ड पुरस्कार म्हणजे गोव्यामध्ये आपल्याला आपलं डेडिकेशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नाटक क्षेत्रामध्ये आणि खास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाही आपण विशेष करून म्हणजे आपण ज्या म्हणजे सायकेट्रिक या ह्याच्यामध्ये आपण काम करतात, त्यासाठी आपलं पुण्यातलं काम हे सर्वश्रुत आहे आणि त्यासाठी खूप कमी लोक या फील्डमध्ये काम करतात. म्हणजे आणि एक तर दोन्ही क्षेत्रामध्ये फिल्म इंडस्ट्री आणि मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणं तसं खूप कठीण आहे. तशी खूप म्हणजे विशेष करून मेडिकल फॅकल्टी मधले लोक एकदा दुसऱ्या सेक्टरमध्ये गेल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून जातात. खूप लोक आहेत तसे, इवन दो इन द पॉलिटिक्स. माझ्यासारखी लोक जे मेडिकल क्षेत्र सोडून पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून गेलेले आहेत. पण आपण त्या क्षेत्राला विसरला नाही आहेत, पण त्यासाठीही डेडिकेटिव्हली आपण काम केलेलं आहे. त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठीही खूप खूप शुभेच्छा. मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. आपण मुद्दामून फक्त वर्ल्ड प्रीमियर आणि बाकीचं फिल्म पाहण्यासाठी आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला खरं वेगवेगळी फिल्म इथं पाहायला मिळेल. गोव्यातील लोक तशी बोलतात कोकणी आणि फिल्म बघायची झाली तर हिंदी आणि मराठी ते प्रिफर, आणि कम्युनिकेशन करायचं झालं, ट्रान्झॅक्शन करायचं झालं तर ते इंग्लिशमध्ये प्रिफर करतात. त्यासाठी हिंदी आणि मराठी फिल्म पाहणं गोव्यातील लोकांना खूप आवडतात. पण गोव्यातील थिएटर्समध्ये मराठी फिल्म कमी दाखवली जातात. इव्हन मला वाटतं संजय शेट्टीने इनिशिएटिव्ह घेऊन अशा मराठी फिल्म्स गोव्यामध्ये कंटिन्युअस आणण्यासाठी प्रयत्न केले तर गोव्यातील लोक तेही मराठी फिल्म्स बघतील याची मला खात्री आहे. नक्कीच म्हणजे फक्त महोत्सव करण्याऐवजी संजयने इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळी मराठी फिल्म गोव्यामध्ये दाखवण्याचंही प्रायोजन करावं. गोव्यामध्ये जरी थिएटर्स कमी असेल तरी नाट्यगृह खूप म्हणजे 10 ते 12 ठिकाणी अशा पद्धतीचे नाट्यगृह आहेत दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द थिएटर्स अँड इट इज पॉसिबल. मला वाटतं या ठिकाणी आलेले प्रोड्युसर्स, फिल्म फायनान्सर्स याने जर प्रयत्न केला तर एक चांगला प्लॅटफॉर्म गोव्यामध्येही अशा पद्धतीने होऊ शकेल. आम्ही एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा मला वाटतं बरेच जण या ठिकाणी फिल्म शूटिंग करायला बरीच लोक येतात. आम्ही विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या मार्फत आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स फिल्म शूटिंगसाठी करायला द्यायला लागलोय. आणि डेफिनेटली व्हॉट एव्हर द कॉपरेशन रिक्वायर्ड फॉर यू फॉर द फिल्म शूटिंग पर्पज इन द गोवा अवर एंटरटेनमेंट सोसायटी इज रेडी टू गिव्ह यू. आणि एक प्रामुख्याने एक गोष्ट मुद्दामून सांगेल म्हणजे गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये आपला फिल्म आणायचं असेल तर आय थिंक 50% मॅडम 50% कलाकार गोव्यातले. आमच्या फिल्म फेस्टिवलला कितले 50% कलाकार आमचे काय 30% गोव्यातील लोकांना घेऊन जर तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली तर तुमचा फिल्म आमच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पण तुम्ही कॉम्पिटिशनला आणू शकता. आणि इवन दो वी आर गिव्हिंग द सबसिडीज फॉर दॅट फिल्म, त्यासाठी गोव्यातील मुलं आणि मुलींना ज्यांना हिरो आणि हिरोईन व्हायचंय त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट असेल. त्यामुळे तुम्ही गोव्यातील कलाकारांना घेऊनही जर फिल्म शूट केलं तर गोवन फिल्म फेस्टिवलसाठी आणि इवन दो द गोवन सबसिडी विच वी आर गिव्हिंग फॉर द मराठी आणि कोकणी, आम्ही फक्त कोकणीसाठी देतो असं नाहीये, मराठी फिल्मसाठीही आम्ही सबसिडीज पण देतो आणि अवॉर्डसाठी पण अशा पद्धतीने. पण आमचे टेक्निशियन्स आणि बाकी मुलीला घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे गोव्यातील ही जास्तीत जास्त मुलांना पार्टिसिपेट व्हायला याची संधी मिळेल. परत एकदा म्हणजे या मराठी महोत्सव फिल्ममुळे कितीतरी मराठी कलाकारांच्या बरोबर फोटोशूट करायला मलाही मिळालं. त्यामुळे मी स्पेशली थँक्स फॉर द संजय शेट्टी आणि विन्सेंट ग्राफिक्स. परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. यांनाही स्मृतिचिन्ह द्यावं. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनाही